फ्रेंड्स बघा किती छान व्ह्यू आहे, सकाळी मॉर्निंगचा आहे. वरून थोडं ऊन पडतंय आणि खाली थोडासा गारवा असा हवा चालू आहे आणि थोडस असं धुके धुके दिसतंय. मला ते गाणं आठवते, दाटले रेशमी झाले धुके धुके. आणि ग्राउंडला बघा लोक पण येतात, वॉकिंग करणारे, जॉगिंग करणारे. आता गर्दी कमी झाली, उशीर झाला ना, ऊन पडलं. आपण पण जाणार, पण पायाला थोडी दुखापत झाली ना, म्हणून थोडस थांबले. सुरुवातीला गेली काही दिवस, काही घरातनच वर्कआउट करत होते, काही जास्त दिवस गेले नाही. आता पाय व्यवस्थित झालं का परत आपल्याला ग्राउंडला जायचंय, कारण की घरात होत नाही व्यवस्थित वर्कआउट आणि वेट गेन होत चाललंय. तर नमस्कार फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. चला मग आजचा डेली रुटीन आपण सुरू करूया. चलो बाय बाय. अजून तर सगळं बाकी, सकाळून उठलेली आहे आणि आंघोळ विंघोळ करून हा व्ह्यू वगैरे तुमच्यासोबत एन्जॉय करते. आता बनवूया आपण जेवण बिवण. आई गेलेत वाटतं आंघोळीला, विचारते स्वयंपाक काय करायचंय आणि बनवून टाकू. आई कारले काढून देते, कारले बनवायचे. फ्रेंड्स तर आपण ऑलरेडी बैठे 3 कांदे कापलेत. आई बोलतात अजून कांदे काप, कारण भाजी कारल्याची ही शिजून कमी होऊन जाईल. तर मग अजून कांदे कापायला लागले. कारले वगैरे कापून झालेत, लसूण वगैरे निवडून झालेत. आता फक्त कांदे कापते आणि मग फोडणी देते. चपात्या भात बनवायचे आहेत. आज भरपूर दिवसानंतर कारल्याची भाजी होती आमच्याकडे. नेहमी आम्ही कारले भरून बनवतो, म्हणजे अशी पूर्ण शेंगदाण्याचं कूट, चटणी वगैरे सगळं, हळद, तिखट, मग जे काही असेल ना आपण ते कारल्यातच भरतो आणि मग ते भरून तसेच ठेवतो. तरी ह्यावेळेस असे हे असे गोल चक्रीचे कापलेत आणि मागे जे बॅकग्राऊंडला दिसतंय ना ते इग्नोर करा. ते घर छोटे, अडचण होते, लागणाऱ्या वस्तू आम्ही वरतीच ठेवल्या आहेत. ते उचलायचे पण राहूनच जाते. चला पटापट. मी कांदे कापायला फास्ट आहे, कांदे खूप चांगले फास्ट कापते आणि छान पण कापते. कांदा कापून पप्पा ते आणि आई ते ब्लॉग बघताय, त्याचा फूड चॅलेंजवाला ब्लॉग बघतोय आई पप्पा का. जास्त बडबड करते वाटतं ना मी. झाले कांदे कापून. कांदे कापायला वेळ नाही लागत, ते डोळ्यात तर पाणी गळतं ना, त्याला वेळ, त्याच्यामुळे वेळ टाकतो. चलो अभी कांदा हो गया. अभी लसूणला ठेचून टाकते थोडे. हो भरपूर आहे. काय करते बरं? पप्पांचा व्हिडिओ बनवते. हा तुम्ही पळा लगेच लवकर बेडरूम मध्ये. आता पप्पा चालले रिक्षावर, दुपारी येतील डायरेक्ट जेवणाला. मग परत अजून थोडा वेळ आराम करते आणि जाते. गेले. चलो कसं खाल्लंय? हा छान खाल्लंय. दुपारी देऊन त्याच्यात. हे बघा कॅमेरा चालू केल्यावर कसे गायब झाले पटकन. या फ्रेंड्स चहा प्यायला, चहा प्यायचं चाललंय. रात्रीला आम्हाला भीती वाटते हॉरर मूवी बघायला,
म्हणून रावने आत्ता लावलाय हॉरर मूवी सकाळी. म्हणजे दिवसाला नाही भूत येत, रात्री भूत येतात. डेंजर पिक्चर आहे. काय नाव राव? राव मूवीचं नाव काय या मूवीचं? द हाऊस नेक्स्ट डोअर मूवीचं नाव आहे. रात्री आमची होत होती म्हणून दिवसाला लावलाय आता. चला चहा झाला, आता भाजी पण झाली आहे. पटकन चपात्या करूया. भाजी अर्धी आई बनवते, अर्धी मी करते. दोघांचं मिक्स चालू आहे. गडबड झाली तर दोघांचं नाव, चांगली झाली तर दोघांचं नाव. चलो फिर अभी पप्पा ते गेले नाश्ता वगैरे करून. आपला नाश्ता बाकी आहे आणि आपण पण शॉपला निघूया. आता वाजलेत बघा किती वाजले, 9 वाजलेत. 9 वाजले. हे आणि हे अशा गोष्टी दिसतात ना तुम्हाला मागे, त्यांना इग्नोर करून देत जावं. कारण की आपण काय मिडल क्लास लोक आहे, अशा वस्तू जागेवर दिसतील. 2 ग्लास चहा पिऊन घेतलेला आहे. इकडे पडलेलं आहे सगळी वही वगैरे. शॉपचं थोडंसं कॅल्क्युलेशन वगैरे चालू होतं, हिशोब वगैरे बघणं. इकडे एडिटिंगचं थोडा स्टडी वगैरे चालला होता माझा. काय कसं करायचं, कसं नाही करायचं. सामान पण पडलं आहे आणि आता जायचं आहे घरी. ऊन बघा बाहेर किती कडक ऊन आहे. 2:15 वाजलेत. आता निघतोय आपण घरी जाण्यासाठी आणि हा सगळा सामान माझं अजून काढायचं बाकी. चला तर मग घरी जाऊया. माझी टिकली पण आज हरवली आहे. घरी जाऊया, जेवण वगैरे करूया, थोडा आराम करूया. एडिटिंग करायचं असेल ते थोडं स्टडी वगैरे करते मी, कारण की ग्रोथ पाहिजे ना. ग्रोथ पाहिजे. मीम्स चांगले ॲड करता यायला पाहिजे. बोलण्याचं थोडंसं कॉम्बिनेशन व्यवस्थित बसायला पाहिजे. आणि नुसतं एडिटिंग करायची म्हणजे करायची नाही आहे, ग्रोथ दिसायला पाहिजे. आपलं पहिल्या ब्लॉगमध्ये आणि आपण 3 महिन्याचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर त्या ब्लॉगमध्ये आपण कसे शिकलो आहे, कुठल्या वेमध्ये वरती आलो आहे की खाली गेलो आहे. की असं नाही की मी आज जे केलं ते पण उद्या करून ठेवून दिलं तर नाही. बॉस थोडंफार तरी काहीतरी एडिटिंगमध्ये दिसायला पाहिजे. मला कॅमेरा पण ठीक आहे. चला मग आता निघूया, घरी जाऊया, जेवण घेऊन करूया. आणि पायाला आहे ना आज थोडंसं मस्त रिलॅक्स वाटतं थोडं पहिल्यापेक्षा. तर आज थोडंसं माझी जी कामाची इच्छाशक्ती आहे ती थोडी चांगली झालेली आहे. पाय व्यवस्थित झालं म्हणून, नाही तर माझं पूर्ण मन त्याच्यातच होतं. 2 कप चहा पिऊन घेतली. दुपारी झोप लागत होती मला थोडीशी, 2 कप चहा घेतला. आणि घरी पण घेतलेला. आज घरी नाही घेतली चहा, इथं फक्त कोरा चहा घेतले, काढा पण आज घेतलेला. चला मग आता जाऊया घरी. तर आता आपण घरी जायला निघालो आहे आणि रस्त्याने बघू शकता तुम्ही किती अंधारे. 10:15 वाजले तरी रस्त्यात ते स्मशानभूमी. आणि मी लिटरली एकटी जाते घरी. माझ्या आजूबाजू कोणीच नाही आहे आणि अंधारे पूर्ण, पुढेही कोणी नाही आहे. तरीही मी एवढ्या कॉन्फिडन्सली जाते. 10:15 ते 10:30च्या दरम्यान जाते. पहिले मी अशी नव्हती. पहिले माझी खूप म्हणतात ना त्याला, खूप घाबरट होती. म्हणजे मी जिवंत लोकांना नाही घाबरत, जेवढे मी मेलेल्या लोकांना घाबरते. म्हणजे अजून पण घाबरते, पण माझा कॉन्फिडन्स लेवल आहे ना थोडासा वाढून गेला आहे. जसं माझं स्वतःचा मी बिझनेस सुरू केला आहे ना, त्यानंतर माझं दिवसातनं 4 ते 5 वेळेस ह्या रस्त्याने येणं जाणं आहे. आणि मी ते गोष्टी बघते डोळ्याने. आता मी जर जात असेल ना तर मी, माझं लक्ष नसेल तरीसुद्धा मी त्या डायरेक्शनला बघते, स्मशानभूमीकडे. आणि ती थोडीशी भीती माझ्यात आहे ना ती निघून गेली. उलट जी पहिले जी भीती होती, मी आता स्कूलला जायची, स्कूलला तर नदीमधूनच जायचो आम्ही, गाव ओलांडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा रस्त्याने कुठं काही दिसलं तर तोंड फिरवायचं किंवा बघायचं नाही, डोळे किंवा कान पूर्ण बंद करून ठेवायचं. नाहीतर मग मूवीज वगैरे चालू असतील, मूवीच्या टायमाला बघायचं नाही, स्किप करायचा तेवढा पार्ट. त्याच्यानंतर असं काही कुणी गल्लीत कुणी काही वारलं वगैरे तर एवढी घाबरत होती ना. कॉलेजला पण जात होती, रस्त्याने स्मशानभूमी लागायची तर तेवढा रस्ता अशी कटपुकट निघायची ना डायरेक्ट, म्हणजे कुणाला दिसायची तर कुणाला दिसायची पण नाही. आणि आता ह्या टायमिंगला 10:30 वाजेला फुल अंधारात मी एकटी जाते. कॉन्फिडन्स लेवल बघितला माझावाला. का? कारण की आता मला कळायला लागले जिवंत लोक त्रास देतात, मेलेले लोक त्रास नाही देत. त्रास आहे तो फक्त जिवंत लोकांचा, मेलेल्या लोकांचा नाही आहे. आणि कॉन्फिडन्स लेवल पण माझ्या थोडा चांगला वाढला आहे. आजूबाजू तुम्ही लोक बघू शकतात, लोक माझ्याकडे बघतायत आणि मी मस्त चालली बिंदास. मला काही फरकच नाही आहे, कारण की मी लोकांचा विचार करणं सोडलं आहे, स्वतःचा विचार करते. मी आयुष्यात जगायला शिकली आता. पहिले लढत होती, म्हणजे जगायचं म्हणून जगत होती.
आणि आता जगायचं शिकली जन्माला येऊन. आता मी जे करते ना ते माझ्या मर्जीने करते, मला जे आवडतं ते करते आणि बिंदास करते, कुणाचाही काहीच विचार करत नाही. पण एक नक्की आहे, माझ्या फॅमिलीचा खूप चांगला सपोर्ट आहे मला. आणि माझी फॅमिली आहे ना, त्यांना पण माहिती आहे की मी जे करते ते बरोबर करते, म्हणजे चुकीच्या डायरेक्शनला जात नाही किंवा माझा पाय कधी चुकीच्या दिशेने पडत नाही आहे. त्यांचं लक्ष आहे माझ्यावर आणि ते मला बोलत टोकत नाही, सपोर्ट करतात. कारण की आपल्याला पण आपल्या लिमिटेशन माहिती आहेत की आपण आपल्याला जे पंख दिले आहेत, आपल्याला जी सूट दिली आहे ते कशा ठिकाणी कशा जागेवर वापरायला पाहिजे, चुकीच्या जागेवर नाही वापरायला पाहिजे. तर बोलत बोलत घरी पोचून चालले. बघूया जेवण बाकीत असो तर घरी जाऊन जेवण करू. सांगायचं तात्पर्य एकच की तुम्ही जेव्हा तुमच्या स्वतःतला जी भीती ती मारून टाकतात ना, तर तुम्ही जगायला शिकून जातात. जोपर्यंत तुमच्या मनात भीती नाही तोपर्यंत तुम्ही मोकळं नाही जगू शकत. म्हणून स्वतःचा विचार करून जगा. आणि जे लोक आहेत ना, मी तर आता फक्त मोजके माझ्या फॅमिलीसाठी जगते, स्वतःसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी. मला बाकी कुणाचंच काहीच पडलेलं नाही. मी फक्त हाच विचार करते की मी जास्तीत जास्त लवकर कशी ग्रोथ करू शकेल, माझ्या फॅमिलीला ते सुख कसं देऊ शकेल, मी त्यांना पुढे कसं घेऊन जाऊ शकेल, जे माझे स्वप्न आहेत मी स्वप्न कसे पूर्ण करेल लवकर. म्हणजे असं नको ना, कारण की आता माणसाचा भरोसा नाही कधी कुणाचं काय होऊन जाईल. आणि माझ्या अजिबात इच्छा नाही की माझे स्वप्न पूर्ण होतील तोपर्यंत माझ्या फॅमिलीतले मेंबर काही नसतील. कारण की मी एक्सपिरियन्स घेतला आहे माझ्या आईवडिलांचा. आता माझ्या पप्पांची परिस्थिती खूप चांगली आहे, माझी सासू सासऱ्यांची परिस्थिती चांगली आहे. पण ते बोलतात की आज बाबा राहिले असते किती खुश झाले असते, किती आनंद झाला असता, आजी राहिली तर किती खुश झाले असते. जे ते शब्द कानावर पडतात ना, असं वाटतं यार यांनी जे केलं ते केलं, बरोबर केलं आहे, पण टाईम त्यांचा थोडंसं लेट झालं आहे, तसं आपलं व्हायला नको. त्यांच्याच डोळ्यासमोर त्यांचं सगळं त्यांनी त्या गोष्टीत सहभाग घ्यायला पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. म्हणून सगळी एवढी धावपळ चालू आहे फ्रेंड्स. खरंच की जे होईल ना ते पटापट करायचं त्यांच्यासाठी फक्त. नंतर तर मी आयुष्यभर कमवून घेईल, भरपूर पैसा कमवून घेईल, पण ते राहणार नाही किंवा मी राहणार नाही, काही फायदा नाही. पण आता फक्त त्यांच्यासाठी बोलता बोलता सोसायटीत बसली. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा, कमेंट पण करा. चला मग आता जेवण वगैरे करतो.